नमस्कार मित्रांनो. आरोग्यसेवकसाठी ज्या विद्यार्थ्यांनी 2019मध्ये अप्लाय केला होता, तसेच येणारी जी काही आरोग्यसेवक भरती 2021मध्ये येणार आहे, तर त्या भरतीचा आपल्याला अभ्यासक्रम पाहायचा आहे. तर ती आपली कोणती पोस्ट असणार आहे मित्रांनो? मल्टीपर्पज हेल्थ वर्कर 50% आणि मल्टीपर्पज हेल्थ वर्कर 40%, ह्या दोन्ही पोस्टचा अभ्यासक्रम सेम आहे. म्हणजे काही चेंजेस नाहीत त्याच्यात आणि हाच अभ्यासक्रम आपल्याला डिटेलमध्ये पाहायचा आहे. तर पहा, हा जो पेपर आहे मित्रांनो, आरोग्यसेवकचा जो आपला पेपर आहे तो असणार आहे 200 गुणांचा. किती? 200 गुणांचा पेपर असणार आहे. प्रश्न असणार आहेत आपले 100. एका प्रश्नाला 2 मार्क असणार आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर मराठी पहा, मराठी असणार आहे 30 मार्क्ससाठी. त्याच्यानंतर इंग्रजी असणार आहे 30 गुणांच्यासाठी. सामान्य ज्ञान जी के असणार आहे तुमचं 30 गुणांच्यासाठी. त्याच्यानंतर गणित आणि रिझनिंग हे तुमचं असणार आहे 30 गुणांसाठी. म्हणजेच हे मार्क झाले किती मित्रांनो? 120, म्हणजे 120 मार्कांचा हा भाग असणार आहे. त्याच्यानंतर तांत्रिक विषया आधारित 80 गुण, म्हणजे तांत्रिक विषय आधारित हा जो काही विषय आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यात कोणकोणता भाग येतो तो, तर त्याचे गुण असणार आहेत 80. अशा प्रकारे तुमची 200 मार्काची परीक्षा होणार आहे. तर या सिलेबसचा आपल्याला डिटेलमध्ये आपल्याला कोणकोणता भाग आहे पाहायचा आहे. मराठीमध्ये कोणकोणते भाग येणार आहे, त्याच्यानंतर इंग्रजीमध्ये काय येणार आहेत, सामान्य ज्ञानमध्ये कोणकोणता पार्ट असणार आहे, त्याच्यानंतर हा विशेष करून तांत्रिक विषय आधारित जो काही घटक आहे तो आपल्याला पाहायचा आहे. पहिला भाग आहे इंग्लिश मित्रांनो. इंग्लिश तुमचं किती मार्कला असणार आहे? 30 मार्कला. एकूण प्रश्न किती असणार आहे? 15. आता त्याच्यात काय काय येणार तुम्हाला? सिनोनॉमस, अँटोनॉमस, त्याच्यानंतर स्पेलिंग, पंक्च्युएशन आणि टेन्स, त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी, फिल इन द ब्लँक्स इन सेंटेन्स अँड सिम्पल सेंटेन्स स्ट्रक्चर. हा झाला वरच्यावर त्यांनी अभ्यासक्रम दिला आहे. पण याच्या डिटेलमध्ये आपल्याला याचा काय जो अभ्यासक्रम आहे तो आपल्याला पाहायचा आहे. आता इंग्लिशमध्ये तुम्हाला काय येऊ शकतं ते पहा. पहिला आहे व्हर्ब, त्याच्यानंतर टेन्स, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, कंजक्शन, आर्टिकल, प्रेपोजिशन अँड ॲडवर्ब. त्याच्यानंतर पॅसिव्ह व्हॉईस, क्वेश्चन टॅग, डिग्री आणि मूड. त्याच्यानंतर व्होकॅब्युलरी तुम्हाला काय काय विचारतात पहा. मगाशी आपलं झालं सिनोनॉमस आणि अँटोनॉमस. त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे आणि इडम्स अँड फ्रेजेस हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर फ्रेझल व्हर्ब्स आणि लास्ट राहिला आपला कन्फ्युज्ड मिसळप्ड वर्ड. जे काय असतात ते आपल्याला परीक्षेला येणार आहेत. तर तुम्हाला या सर्वांचा अभ्यास करायचा आहे परीक्षेला, कारण हा सर्व घटक तुम्हाला इंग्लिशला विचारणार आहेत. त्याच्यानंतर सेक्शन क्रमांक 2. सेक्शन 2मध्ये काय असणार आहे? मराठी व्याकरण. या मराठी व्याकरण किती मार्कला असणार आहे मित्रांनो? 30 मार्कला, म्हणजेच 15 प्रश्न. ते कोणकोणते असणार आहेत पहा. आता त्यांनी कोणकोणता सिलेबस दिला आहे पहा. मराठी व्याकरणमध्ये वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर उपमा, अलंकार, म्हणी, वाक्यप्रचार, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक आणि योग्य जोड्या लागा. हा तिने सिलेबस दिला आहे. तर मराठीला तुमचा कोणकोणता भाग येऊ शकतो ते पहा. मराठी व्याकरणला तुम्हाला विचारू शकतात वर्णविचार, संधी, नाम, लिंग, वचन, विभक्ती, सामान्य रूप, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, त्याच्यानंतर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, प्रयोग, समास, अलंकार, वाक्यांचे जे काही प्रकार आहेत ते, आणि व्होकॅब्युलरीमध्ये तुमचा पार्ट येतो समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार, वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यालाच आपण म्हणतो की शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहवाचक शब्द आणि अलंकारित शब्द. हे तुम्हाला मराठी व्याकरणला येऊ शकतं. आता जो काही आपण भाषाविषयक जो घटक आहे, व्याकरणविषयक जो काही घटक आहे तो आपण पाहिला. तर पार्ट 3 कोणता आहे पहा. सेक्शन 3 जनरल नॉलेज. जी केमध्ये काय काय विचारतात पहा तुम्हाला. करंट अफेअर्स, इंडिया आणि महाराष्ट्र, त्याच्यानंतर इंडियन हिस्ट्री, सिविक्स म्हणजेच प्रशासकीय, त्याच्यानंतर नागरिकशास्त्र.
तुम्हाला जो काही नागरिकशास्त्राचा पार्ट आहे तो याच्यातच त्यांनी जोडून दिलेला आहे. पॉलिटीचा जो काही भाग आहे तो. त्याच्यानंतर इंडियन जॉग्रॉफी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, त्याच्यानंतर जनरल सायन्स, स्पोर्ट अँड कल्चर, राईट इन्फॉर्मेशन ॲक्ट हा एक तुम्हाला कायदा दिला आहे. आणि दुसरा कायदा आहे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस ॲक्ट 2015. हे 2 कायदे तुम्हाला करायचे आहेत. हा जो काही भाग आहे मित्रांनो, हा भागसुद्धा तुम्हाला 30 मार्कालाच येणार आहे. म्हणजे याचे प्रश्न किती असणार आहेत? 15 प्रश्न असणार आहेत. आता सेक्शन 4, त्याच्यानंतर चौथा भाग कोणता असणार आहे पहा तुम्हाला. ॲप्टिट्यूड टेस्ट, बेसिक अर्थमॅटिक नॉलेज, मॅथमॅटिक्स आणि जनरल सायन्स. ह्यासुद्धा भागमध्ये त्यांनी जनरल सायन्स दिलं आहे. त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हा पार्ट त्यांनी सेक्शन 4मध्ये दिला आहे. आता ह्या सेक्शन 4लासुद्धा मार्क तुमचे असणार आहेत 30 मार्क. म्हणजेच एकूण 15 प्रश्न याच्यावर येणार आहेत. आता राहिला लास्टचा भाग. आता ज्याला आपण पाहिलं होतं की 80 गुण आहेत, 40 प्रश्न त्याचे येणार आहेत, तोच भाग आहे सेक्शन 5 नंबरचा. यालाच 80 गुण आहेत. म्हणजे याचे 40 प्रश्न येणार आहेत परीक्षेला. आता त्या घटकामध्ये काय येतं पहा, तांत्रिकच्या घटकामध्ये काय येतं पहा. जनरल इन्फॉर्मेशन ऑफ डिसीज, व्हेक्टर बॉर्न अँड वॉटर बॉर्न. आता याचा अर्थ काय मित्रांनो, तर पहा. आता व्हेक्टर बॉर्न आणि त्याच्यानंतर वॉटर बॉर्न याचा अर्थ काय मित्रांनो, तर जे काही रोग आपल्याला कीटकांच्या मार्फत होतात, कीटकांच्या मार्फत, त्याच्यानंतर जे काही प्राण्यांच्या मार्फत होतात ते व्हेक्टर बॉर्नमध्ये येतात. आणि वॉटर बॉर्नमध्ये तुमचे पाण्यापासून जे काही मानवाला रोग होतात तर ते त्याच्यामध्ये येतात. तर त्यांची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला असली पाहिजे. कोणकोणते रोग आहेत, त्यांची लक्षणं, कोणत्या रोगजंतूपासून तो रोग होतो, त्या रोगजंतूचं नाव, विषाणूचं नाव, हे ह्या भागात येतं. म्हणजे आरोग्य संस्थामधला जो काही सगळा पार्ट आहे तो तुम्हाला याच्यात येणार. त्याच्यानंतर ट्रीटमेंट, त्याच्यावर जे काही आपल्याला रोग होतात, त्याच्यानंतर विषाणूमुळे, जीवाणूमुळे जे काही आपल्याला रोग होतात तर त्यांच्यावर ट्रीटमेंट, त्यांच्यावर उपचार पद्धती कोणकोणती असते तर तो घटक यामध्ये येतो. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे पहा प्रिव्हेन्शन, त्याच्यानंतर प्रिकॉशन्स आणि कंट्रोल अबाउट डिसीज, व्हेक्टर बॉर्न आणि वॉटर बॉर्नमध्ये. आता प्रिव्हेन्शनमध्ये काय येणार, प्रिव्हेन्शन्स म्हणजे त्याच्यात प्रतिबंधात्मक उपाय काय असणार आहेत, प्रिकॉशन्स, आपण प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजेत त्याच्याविषयी, कंट्रोल अबाउट डिसीज म्हणजे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला काय करता येतील, ते आपल्याला त्यांच्यावर आपल्याला कशाप्रकारे मात करता येईल, ते घटक सीमध्ये येतो. आलं लक्षात. आणि चौथा भाग पहा सर्व्हिलन्स ॲबिलिटी. आता सर्व्हिलन्स ॲबिलिटीमध्ये काय येतं, तर जो काही तुमचा डेटा आहे, जो काही भाग तुमचा त्या रोगप्रतिकार क्षमता ज्याला आपण म्हणतो तर तो सर्व्हिलन्स ॲबिलिटीमध्ये येतो. त्याच्यानंतर मॉनिटोरिंग, आता याच्यामध्ये तोच भाग, तर त्याच्यात काय बदल होतात, लक्षणं कोणते असतात, प्रिव्हेन्शन मेजर. त्याच्यानंतर आपल्याला प्रिव्हेन्शन मेजर म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय करत असताना आपल्याला कोणकोणते घटक लक्षात घ्यावे लागतील, प्रिव्हेन्शन मेजरमध्ये येतं. तर त्या रोगाच्या संबंधित ज्या काही महत्त्वाच्या बाबी असतील तर त्या भाग 4मध्ये येतात. तर पूर्णपणे आपल्याला ज्या काही आरोग्याच्या बाबतीत, ज्या काही हेल्थच्या बाबतीत ज्या काही महत्त्वाच्या घटक असतील ते आपल्याला भाग 5मध्ये पाहायला पाहिजेत. याच्यासाठी तुम्ही ते भस्केंचं बुक वापरू शकता. त्यामध्ये तो बायोलॉजीचा पार्ट दिला आहे, त्यामध्ये हे घटक आहेत. तर थँक्यू मित्रांनो. अशा प्रकारे आपण आरोग्य भरतीचा जो काही डिटेलमध्ये सिलेबस आहे तो आपण पाहिला आहे. आता पुढच्या वेळी आपण, आता मागच्या वेळी जो काही आरोग्य भरतीचा पेपर झाला आहे 2021मध्ये तो आपल्याला पाहायचा आहे. तर कशा प्रकारचे प्रश्न आरोग्य सेवकला विचारतात. तर थँक्यू मित्रांनो. तसेच तुम्हाला आणखीन काही माहिती असेल आरोग्य भरतीविषयी तर तुम्हाला ती आम्ही देत जाऊ. थँक्यू मित्रांनो.